आजचा विषय खूप महत्वाचा आहे बघा, मुलांचे संगोपन. आता बऱ्याच वेळा आपल्याला नेमकं कळतच नाही की मुलांना कसं वाढवायचं, नेमकं काय कसे संस्कार करायचे, हा मोठा प्रश्न पडतो बघा. काहीही करा, कितीही सांगा, ऐकतच नाही पोरग. मग कसं करायचं, नेमकं काय होतंय मुलांच्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये? आपण ज्यावेळेस त्यांच्यावर संस्कार करायला जातो किंवा त्यांना सांगायला जातो, असं काय होतंय की ते ऐकत नाही, तेच बघणार आहोत आपण. ओके, आता याच्यासाठी तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे बघा. अगोदर एक प्रयोग केला गेला. एक लहान मुलाला डायरेक्ट जंगलात सोडण्यात आलं. पूर्ण व्यवस्था होती, कॅमेरे वगैरे काय जे असेल ते, पण त्याला जंगलात सोडण्यात आलं. व्हेजिटेरियन जे प्राणी आहेत त्यांच्याकडं, मांसाहारी प्राण्यांकडे नाही. व्हेजिटेरियन, जसं मोगलीची आपली कहाणी आहे तसं. आता त्यांनी पूर्ण ऑब्झर्व केलं लहानपणापासून त्याला की त्याचं संगोपन कसं होतंय. आपल्याला वाटतं की नाही, आपलं जसं डीएनए किंवा आपल्या शरीरात जे डीएनए आहेत किंवा जे मेमरीज आल्या त्याच्यानुसार आपण माणसासारखंच वागू. तसं झालं नाही बघा. सरप्राइझिंगली ते पोरग 4 पायावर चालायला लागलं, जसं ते प्राणी बाकीचे चालत होते. शेळी वगैरे, मेंढ काय जे असेल याच्यातले प्राणी, गाय वगैरे, त्यांच्याप्रमाणे 4 पायावर चाललं. मोठं, बरचसं मोठं होईपर्यंत 4च पायावर चाललं. ते परत उभं राहू शकलं नाही. म्हणजे बेसिक गोष्टी सुद्धा माणूस शिकू शकत नाही जर त्याला दाखवल्या नाही तर, जर सांगितल्या नाही तर. बघा कसं आहे. त्याच्या विरुद्ध जर प्राण्याचं जर बघितलं आपण, प्राणी कितीही आयसोलेट केला प्राणी आपण त्यांच्या ओरिजिनल याच्यापासून. आता एक हत्तीचं उदाहरण देतो तुम्हाला. एक प्रयोग केला गेला. हत्ती, ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे, हत्तीला कमीत कमी 200 ते 300 वर्षापूर्वीच्या मेमरीज त्यांच्यामध्ये स्टोर असतात जीन्समध्ये, डीएनए मध्ये. डीएनए वर जाऊ आपण परत पुढे. आपले डीएनए कसे ट्रान्सफर होतात ते महत्वाचं आहे आपल्याला समजून घेणं. जर आपल्याला मुलं कसे बिहेव करतात आणि कसं त्यांच्यावर संस्कार करायचे हे जर जाणून घ्यायचंय तर. आता हत्तीचं पिल्लू यांनी आयसोलेशन मध्ये पाळलं. एकदम आयसोलेशन मध्ये, बाकीच्या हत्तींशी त्याची भेट होऊ दिली नाही. आणि नंतर त्याचं बिहेवियर चेक केलं त्यांनी. आता झालं काय होतं माहिती का, एक पटरी होती कशाची, ट्रेनची. त्या ट्रेनच्या पटरीवर हत्ती मेला ऍक्सिडेंट होऊन. कधी, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता याला आणि हा त्याच काळपातला होता हत्ती. म्हणजे त्याचे आई वडील त्या काळपातले होते, ज्या मेला त्याचे आई वडील त्या काळपातले होते, त्या हत्तींच्या काळपातले. ज्या वेळेस ह्या हत्तीला थोडासा मोठा झाल्यानंतर तिथे सोडण्यात आलं, त्या पटरीला त्यांनी क्रॉस नाही केला बघा, लांब पळायला लागला त्या पटरीपासून. याच्यावरून शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की त्यांच्या ज्या मेमरीज आहेत त्या आई वडिलांकडून ट्रान्सफर झाल्यात. पाण्याचे साठे जिथे जिथे आहेत त्यांना ऑटोमॅटिक कळतं पाण्याचे साठे कुठे आहेत, कळप ऑटोमॅटिक जातो, कारण त्या मेमरीज ट्रान्सफर होत आहेत बघा डीएनए थ्रू. आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे. मग आता सायंटिस्ट लोकांचे थोडेसे डोळे उघडायला लागलेत की आपलं पण तसंच तसंच होतंय. पण आपला एक प्रॉब्लेम आहे. तो त्यांनीच करून ठेवलाय, बनवणार नाही आपल्याला, ज्यांनी बनवलंय त्याला. आपल्यात आणि प्राण्यांमध्ये एकच फरक आहे. सांगा बरं काय फरक आहे, परत विचारतोय मी तुम्हाला. आपल्यात आणि प्राण्यात फरक काय, ते डिसिजन घेऊ शकत नाही. निर्णय, विचार शक्ती नाहीये त्यांच्याकडं. थोडीशी असेल तेवढ्यापुरतं तेवढं, पण त्यांना आतून तसं डीएनए मधून तशाच मेमरीज येतात त्यांना आणि तसं ते काम करतात. आपलं तसं नाहीये बघा. आता साधं उदाहरण देतो. गाय नेहमी चारा खाते. गायीला कधी नॉनव्हेज खाताना बघितलंय? नाही, कधीच खाऊ शकत नाही ती. कारण तिच्या डीएनए मध्ये इम्प्रिंट आहे नॉनव्हेज नाही. ती मरेल, किंवा सिंह एखादा कधी घास खाईल, झाडं, पानं, फुलं नाही खाणार. कारण त्याच्या डीएनए मध्ये तो मरेल भुकेने, पण खाणार नाही. आपलं तसं नाही ना. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी इतकं त्यांच्या डीएनए मध्ये इम्प्रिंट आहेत. जसं मी हत्तीचं उदाहरण दिलं, तसं माणसाचं नाही. माणूस शिकतो प्रत्येक गोष्ट, कारण त्याला विचारशक्ती दिली. प्रत्येक पावलो पावली
तुम्हाला सांगितलं डेव्हिल माइंड आणि गुड माइंड हे दोन्ही आपल्या बरोबर असतात. मग आपल्याला डिसिजन काय घ्यायचा, बुद्धी किती वापरायची? आपण बघितलं फक्त 5% बुद्धी वापरतोय आपण सध्या. सत्सद विवेक बुद्धी आहे सगळ्यांकडे, भरपूर आहे, पण वापर तिचा होत नाही ना, कारण ऑटोमॅटिक चाललंय सगळं. जसं जग चाललंय तसाच मी चाललोय, मेंढरासारखा, दगडगोट्यांसारखा. आता मागच्या याच्यात बोललो आपण लेक्चरमध्ये. सो आपलं कसं होतं, आपल्या शरीरात डीएनए आहेत, ओके, आणि त्यांच्यामध्ये मेमरीज पण आहेत. पण प्रॉब्लेम काय माहिती, आपल्याला ही विचारशक्ती दिल्यामुळे कुठले डीएनए ओपन करायचे, कुठली मेमरीची चिप ओपन करायची ते आपल्या हातात आहे. बघा कसं आहे. आता बघू थोडक्यात डीएनए किती आहेत आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यात किती मेमरीज असतात. आता आपल्या शरीरामध्ये सेल्स, ओके, पेशी किती आहेत? 37.2 ट्रिलियन. बिलियनच्या वर 3 शून्य ठेवले की ट्रिलियन, ओके. हजारच्या पुढे 3 शून्य ठेवले की मिलियन, त्याच्या पुढे आणखी 3 शून्य ठेवले की बिलियन, आणि त्याच्या पुढे 3 शून्य ठेवले की ट्रिलियन, ओके. एवढी मोठे 37 पॉइंट. हा अंदाज, काय मोजले नाही, घेऊन माणसाला घेऊन मोजलेले नाहीयेत, अंदाज आहे, अप्रॉक्सिमेट, इक्विव्हॅलंट टू इक्वल, ओके. आता 2 पेअर असतात. जे बायोलॉजीचे विद्यार्थी त्यांना माहिती असेल, प्रत्येक पेशीमध्ये 2 पेअर असतात डीएनएचे, ओके. सो त्याच्यानुसार एक डीएनए जर ओपन केला एका पेशीमधला तर तो 2 मीटर बनतो, ओके. 2 मीटर, 74 ट्रिलियन मीटर्स एवढं लांब जाईल जर एकमेकाला जोडले डीएनए तर. 500 राऊंड होतील इथून तर सूर्यापर्यंत, 500, आणि चंद्रापर्यंत कमीत कमी 1 ते 1.5 लाख राऊंड होतील. एवढे डीएनए आहेत आपल्या शरीरामध्ये. आता सरप्राइझिंगली गोष्ट काय आहे बघा, ईच सेल कंटेन्स 1 GB डेटा. शॉकिंग आहे ना. 37 ट्रिलियन आहेत सेल, 37.2, आणि एका सेलमध्ये किती डेटा असतो? 1 GB. कॅल्क्युलेट पण करू शकणार नाही आपण, एवढं कॉम्प्रेस्ड आहे. 1 लाख पटीने जास्त कॉम्प्रेस केला जो डेटा आपल्या ह्या मेमरी चिप पेक्षा 1 लाख पटीने, 100,000 टाइम्स एकदम कॉम्प्रेस्ड. बघा निसर्ग कसा आहे, तो डेटा स्टोअर करून ठेवला जातो एका सेलमध्ये, एका पेशीमध्ये. पूर्ण तुमच्या बॉडीचा डेटा शेअर आहे त्या 1 GB मध्ये जे डेटा स्टोअर्ड आहे. की बॉडी कशी बनणार बघा. पूर्ण जे पृथ्वीवर जेवढं मनुष्य प्राणी आहे, किती 8 बिलियन लोकसंख्या, आता 8 बिलियन, त्यांच्यामध्ये 99.6 99.6% डीएनए समान आहेत, सेम आहेत. निसर्गाने आपल्यात भेद केला नाही, आपण भेद करतोय, ओके. सगळं काढलंय नंतर, निसर्गाने अजिबात भेद केला नाही. 99.6, फक्त 0.4% डीएनए वेगळे आहेत, आणि त्याच्यानुसार मग प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं बनतं. आता एवढी लोकसंख्या नाही, एवढी संख्या असल्यामुळे 0.4 पण भरपूर मोठा आकडा झाला. त्याच्यामुळे आपले शरीर वेगवेगळे असतात. कोणाचा डोळा कसा बनला, कोणाचं शरीर कसं बनलं, उंची किती, केस किती, कसल्या कलरचे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आईवडिलांकडून येते डीएनए थ्रू. एवढं कळलंय बघा सायंटिस्टला. डीएनए मध्ये ATGC, ओके, असे नावं ठेवले त्यांनी. असं 4 असतात, आणि याच्यानुसार डेटाचं कोडिंग होतं, एनकोडिंग, आणि नंतर डिकोडिंग होतं, आणि नंतर ट्रान्सक्रिप्ट वगैरे होतं, ओके. त्याच्यात नाही जाणार आपण आता. ATGC, ओके, सायंटिस्टने ठेवलेलं नाव आहे. कलर पण असतात त्याला, कलर कोडिंग. आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, हे जे एनकोडिंग झालेलं आहे ऑलरेडी, म्हणजे अगोदरच्या आपले जे अँसेस्टर्स आहेत एवढ्या वर्षापासून, म्हणजे जवळजवळ किती, जेव्हापासून माणूस जन्माला आला तेव्हापासूनचा डेटा त्याच्यात स्टोअर्ड आहे पूर्ण आपल्या बॉडीमध्ये. बघा कसं आहे ते. आता तो डेटा बाहेर काढण्यासाठी जर अनुकूल वातावरण तयार झालं, एन्व्हायरमेंट लय महत्वाचं आहे बघा, कुठले डीएनए डिकोड होत आहेत ते. जर त्याचं वातावरण तयार झालं तर ते डीएनए डिकोड होतात. म्हणजे काय, ती मेमरी चिप ओपन होते. कधी कधी तुमच्या लक्षात आलं असेल, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक कळतात, कोणी न सांगता. कशा कळतात? आपल्याला आहेत मेमरी आपल्याकडं. जसं हत्तीने ती पटरी क्रॉस केली नाही, किंवा पाण्याचा साठा त्याला सांगायची गरज पडली नाही, तो ऑटोमॅटिक गेला, कारण ट्रान्सफर झालं. तसंच आहे आपल्या शरीरामध्ये. पण आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, त्यांना वातावरण तयार करायची गरज पडत नाही. का? त्यांना विचार शक्ती दिलेली नाहीये. थोड्या प्रमाणात असेल तेवढ्यापुरती, कामापुरती, पण कमी आहे भरपूर. आपल्याला भरपूर मोठी विचार शक्ती दिलेली आहे.
फ्रंटल कॉर्टेक्स सांगितलं तुम्हाला, डिसिजन मेकिंग माइंड आहे, अनालिटिकल माइंड आहे. ती विचारशक्ती दिल्यामुळं निसर्ग डिफॉल्ट मध्ये डीएनए बाहेर काढत नाही आपले, त्यांचे डिफॉल्ट मध्ये बाहेर निघतात. ओके, वाघ कधीच घास खाणार नाही, पण आपण डिसिजन घेऊ शकतो आपल्याला नेमकं खायचं काय. वाघ वगैरे ते कधी विष वगैरे विषारी, त्यांना म्हणजे त्यांच्या शरीरात ऑलरेडी कोडिंग आहे की विषारी झाडं वनस्पती खायच्या नाही. कधी बघितलं की विषारी झाडं वनस्पती खाऊन एखादा हे शक्यतो मरत नाही बघा, 99% नाही मरत, कारण ते ट्रान्सफर. आपलं तसं नाही ना, आपण डिसिजन घेऊ शकतो. टॉक्सिक आहे तरी पण खातो पितो, ओके, घातक आहे तरी पण करतो, म्हणजे आपल्याला अक्कल दिली. ओके, आणि ती जास्तच चालवतो आपण बाय द वे. सो अक्कल दिल्यामुळं आपले बाय डिफॉल्ट डीएनए ओपन होत नाही, आणि म्हणूनच त्या पोराच्या बाबतीत ते झालं. जंगलात सोडल्यानंतर ते 4 पायावरच चालायला लागलं, जसे ते बाकीचे प्राणी चालत होते तसंच करायला लागलं, कॉपी करायला लागलं, कारण त्याला वातावरण भेटलं नाही. बाहेरचं वातावरण प्राण्यांसारखं होतं म्हणून ते प्राण्यांसारखंच वागायला लागलं. एखादा जर जंगलातला प्राणी आणला आपल्या घरात तर ते आपल्यासारखं वागणार नाही बघा. ठीक आहे, आपल्याबरोबर प्रेम करेल, पण तो त्याच्यासारखाच वागेल त्याच्या डीएनए नुसार. पण आपलं तसं नाही होते. ज्यावेळेस त्याला जंगलात सोडलं लहान पोराला, ते पूर्णच्या पूर्ण त्या मोगलीसारखं म्हणजे त्या प्राण्यांसारखं वागायला लागले. कारण वातावरण, लक्षात घ्या, मी वातावरण परत परत बोलतोय, वातावरण भरपूर महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूचं, ते डीएनए डिकोड करण्यासाठी. आता आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये पण तेच आहे बघा. सगळ्यात महत्वाचं काय, वातावरण, एन्व्हायरमेंट, सो दॅट त्यांचे चांगले डीएनए डिकोड होतील. लक्षात घ्या. आता प्रॉब्लेम असा आहे की पोरं आपलं ऐकत नाही. तुम्ही विचारणार मग काय करायचं सर? अगोदर सगळ्यात महत्वाचं, आपण स्वतःसारखं सरळ व्हायचं. आपण आपल्याला जे वाटतं की त्यांनी हे करावं, त्यांनी ते करावं, त्यांनी अभ्यास करावा, त्यांनी व्यायाम करावा, त्यांनी चांगलं खावं, त्यांनी एकमेकाला ओरडू नये, शिव्या देऊ नये, ओके, रागावू नये एकमेकाला, भांडे फोडू नये, तोडू नये, या सगळ्या गोष्टी होतात ना, पोरं करतात ना. का करतात माहितीये? त्यांचं वातावरण तसं झालंय. सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती का, हे जे ना आता हे टीव्ही, आता मी तर ह्या पर्पज साठीच वापरतो. हे पहिलं घरातून काढा यार. कोणी आणलंय, ठीक आहे, 30-40 वर्ष झाले आपल्या घरात आलंय, पण चांगलं काम नाही करत. हे 90% गोष्टी वाईट आहेत. आणि हे मोबाईल, भरपूर प्राईड वाटतंय लोकांना आजकाल. मोबाईल पोराच्या हातात दिला की ते नादी लागतंय, मग झाले मोकळे काही करायला. शक्यतो माझ्या बहिणी, आया, लक्षात घ्या, तुम्ही पोराला काय संस्कार देताय. अरे महाभारतात आता हे उल्लेख आहे, इवन गर्भापासून संस्कार चालू होतात, आणि ते खरं आहे. तुमचं मुलगा बाहेर आलाय आणि तुम्ही काय संस्कार देताय, दे त्याच्या हातात मोबाईल. मोबाईलमध्ये 90% गोष्टी वाईट आहेत बघा, चांगल्या गोष्टी भरपूर कमी आहेत. कारण वाईट गोष्टी लवकर विकल्या जातात, आणि आपल्यालाही तेच पाहिजे असतं, हवा असतं ते, आणि पैसा सगळा तिकडे जातो, आपल्याला कळत पण नाही. ओके, आता थोडस मागे येऊया. ओके, होतंय काय बघा, निसर्गाने आपल्या मुलांना असं प्रोग्राम केलेलं आहे की दे विल नॉट लिसन टू यू. ते तुमचं ऐकणार नाहीयेत, ते तुम्हाला फॉलो करणार आहेत. जसं आई वडील करतात तसंच ते करणार आहेत. जर तुम्ही ओके त्यांच्या समोर एकमेकाबरोबर जर भांडणं केले, फोनवर शिव्या गाळ्या दिल्या, काही जर दिलं, रागावले, त्यांच्यावर संस्कार करतायत बघा तुम्ही नकळत. ते ऐकत जरी नसले तरी कुठेतरी त्यांच्या मनावर संस्कार होतो. नाही, ओरडणं हे योग्य आहे, कारण माझे आई वडील ओरडतात. 3 सर्कल आहेत बघा. पहिलं क्लोजेस्ट सर्कल, ओके, क्लोज सर्कल, सीसी बोलू. त्याच्यानंतर आउटर सर्कल, आणि त्याच्यानंतरचं लास्ट आहे एक्सप्लोरेशन, तो एक्सप्लोर करतो. आता या क्लोज सर्कल मध्ये कोण आहेत माहिती का? परिवार, आई वडील आणि टीचर लोक. यांच्यावर त्यांचा भरपूर विश्वास आहे. आणखी एक गोष्टीने त्या क्लोज सर्कल मध्ये जागा घेतलीये, भरपूर घातक आहे, ही मोबाईल. क्लोज सर्कल मध्ये जागा घेतली बाबा, अवघड आहे. क्लोज सर्कल आणि आउटर सर्कलच्या मध्ये येते मोबाईल. संस्कारासाठी क्लोज सर्कल भरपूर महत्वाचं आहे.
ओके, कारण आपलेच डीएनए त्यांच्यामध्ये आहेत. आपण जसं वागू, जसं त्यांच्या आजूबाजूला वातावरण तयार करू, ते पटकन लगेच तसं करणार आहे आपण जे करतो, कारण आपलेच डीएनए त्याच्यामध्ये. आपण जर रागावलो, आपण जर समजा आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या जर चुकीच्या ठेवल्या, अनहेल्दी खाल्लं, तर ते पण खाणार आहे, कारण त्यांना शिक्का मिळून भेटतंय. शिक्का डायरेक्ट स्टॅम्प मारून की नाही, माझ्या आई वडिलांनी खाल्लं म्हणजे हे योग्यच आहे, माझ्या वडिलांनी सिगरेट पिली, दारू पिली म्हणजे योग्यच आहे. बघा कसं आहे ते. म्हणजे आपण बरेच उदाहरणं बघतो बघा, वडील जर काही करत असतील वाईट गोष्ट किंवा आई जर करत असतील तर मुलं मुली करतात बघा लगेच, आणि ते वरच्या लेवलला करतात, त्यांच्यापेक्षा कमी नाही राहत. काय बोलतात ना, जास्त काकणभर जास्त. ओके, सो या क्लोज सर्कलमध्ये लहानपणी त्यांच्यावर संस्कार होतात. ज्यावेळेस ते लहान असतात बाळ तेव्हापासून. लक्षात घ्या, भरपूर महत्वाचं आहे. मी तर बोलील, ज्यावेळेस बाळ लहान असतं तेव्हापासून विचार करा, ज्या वेळेस त्या बाळाच्या 10 फूट अंतरात जायचंय ना, तिथंच थांबा. 10 फुटाचा रूल ठेवा. 10 फूट. आता ज्यांची मुलं लक्षात आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, हा रूल लक्षात ठेवा. 10 फूट. 10 फुटाचे तिथं काहीतरी असं मार्किंग करा. जेव्हा जेव्हा मी त्या 10 फुटाच्या अंतराच्या आत जाईल, त्या मुलाच्या सर्कलच्या आत जाईल, ओके, संस्काराचं सर्कल आहे त्याचा, म्हणजे त्याचे डीएनए तसे बाहेर निघतात. ओके, डिकोडिंग होते. त्याच्या आत जाईल त्यावेळेस मी चांगलंच वागेन. जसा मला माझा मुलगा बनवायचा आहे फ्युचरमध्ये, तसा मी वागेन आज त्याच्या बरोबर किंवा त्याच्या समोर. त्याला दिसेल त्याच्या सेन्सरी जे 10 फुटाच्या सर्कलमध्ये, आणि अशाच गोष्टी त्याला देईल, असे संस्कार करील का आपल्याला जसा तो पाहिजे तशा. ओके, आता या 10 फुटाच्या सर्कलमध्ये काही फुटभराच्या सर्कलमध्ये एकदम इथपर्यंत चाललंय आपलं मोबाईल. अवघड आहे बघा, आणि कंट्रोल नाही राहिलेला. काय आजार होत चाललेत आता मुलांना. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आउटर सर्कल. ज्या वेळेस मुलगा शाळेत जायला सुरुवात होते त्यावेळेस आउटर सर्कल काम करतं बघा, आणि हे मोबाईल पण आउटर सर्कल, कारण ते समाजच दाखवतंय, त्याला दिसतंय समाज काय करतोय. आणि ज्या वेळेस त्याला दिसतंय समाज असा करतोय आणि तो परत येऊन, लक्षात घ्या, हे लय महत्वाचं आहे, ज्यावेळेस बाहेरचा समाज करतो आणि आत येऊन घरात येऊन जर बघतो की तसंच होतंय घरात, ओके, शिक्का बसला, लगेच त्याच्या बिलीफ्स तयार होतात. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण. ओके, बिलीफ्स कशा तयार होतात त्या. प्रोग्राम्स आणि हॅबिट्स बोललो होतो आपण, प्रोग्राम्स, त्याची प्रोग्रामिंग फिक्स होऊन जाते. हे योग्य आहे, माझ्या आई वडिलांनी केलं, समाज करतोय, खत्तम, कन्सेन्सस मिळालं. ओके, त्याच्यामुळे त्याचा आउटर सर्कल, तो कुठल्या वातावरणात राहतोय, कुठल्या स्कूलमध्ये जातोय, आपण कुठल्या वातावरणात राहतोय, आपण आजूबाजूचं वातावरण चेक करणं गरजेचं आहे. आजूबाजूचं वातावरण जिथे राहतोय आपण ते जर चांगलं असेल तर मुलावर चांगले संस्कार होतात बघा. लक्षात घ्या, जर तुम्ही चांगल्या जागेवर जर राहत नसाल तर मुलं होण्याच्या अगोदर किंवा वेळ गेलेली नाही, आता चेंज करा, शिफ्ट व्हा, चांगल्या ठिकाणी राहा. ओके, चांगलं आणि वांगलं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी, डेव्हिल माइंड. ओके, डेव्हिल माइंड काय करतं, आपल्याला राग आणतं. ओके, काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, हे जे सगळे षड्रूप आहेत, ओके, तो जो डेव्हिल माइंड आहे, आपलं जे वाईट मन आहे, बघा कसं होतंय. एकच लक्षात घ्या, आपण लहान मुलांचं जे डेव्हिल माइंड आहे त्याला मोठं करतोय की चांगलं माइंड जो आत्मा आहे, बुद्धी आहे, त्याला मोठं करतोय. सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा हा. आपण जर रागवत असेल समोर तर त्याचं डेव्हिल माइंड मोठं करतोय त्याच्यासमोर. त्याला जर चुकीचं खाऊ घालत असेल, ओके, बऱ्याचशा संस्कार, आता मी नंतर परत त्याच्यावर घेईल, बरेचसे संस्कार खाण्यातून जातात बघा. खाण्यातून सुद्धा संस्कार जातो, लक्षात घ्या. तुम्हाला बोललो मी, जर्सी गाईचं दूध पाजू नका लहान मुलांना. ओके, गावठी गाईचं पाजा, तिला थोडीशी अक्कल असते. नाही तर शेळीचं पाजा, शेळीला पण अक्कल असते. मेंढराचा नका पाजू. ओके, कारण ते संस्कार जातात आपल्या शरीरामध्ये. सो डेव्हिल माइंडला त्याच्या वाढवायचंय की चांगल्या माइंडला वाढवायचंय ते लक्षात घ्या. आता एक कहाणी याच्यावर आठवली मला. जेलमध्ये एका कैद्याला फाशीची सजा होते बघा, आणि त्याला विचारलं होतं शेवटची तुझी इच्छा काय. तो बोलतो मला आईला भेटायचं. त्याच्या आईला घेऊन येतात. आईला बोलतो इकडे जवळ, कान पुढे कर तुझा, मला काहीतरी सांगायचंय. दाताने तो कान तोडून घेतो बघा आईचा. ती आई विचारते का रे बाळा असं का केलं.
म्हणजे असाच जर प्रश्न, हाच प्रश्न जर तुम्हाला, मी लहान असताना, मला आठवतंय मी 5-6 वर्षाचा होतो, त्यावेळेस शेजारच्या घरातून काहीतरी चोरून घेऊन आलो आणि त्यावेळेस मला तुम्हाला थाप दिली, कारण ती गोष्ट तुला पाहिजे होती, त्यावेळेस पाठीवर थाप मिळाली. त्याच वेळेस जर हे प्रश्न केला असता मी, का रे बाळा हे असं का केलं, तर आज मी फाशीच्या सोळावर चढलो नसतो म्हणजे फाशीला. बघा म्हणजे संस्कार कसे कसे वाढत जातात लहानपणी. ते शिक्का, आईने थाप मारली म्हणजे आईने शिक्का मारला. आपण मुलांबरोबर हे हिडीस, ओके, वल्गर मराठीत, त्याला मराठीत हिडीस बोलतात वल्गरला, मूवीज बघायला जातो मुलांबरोबर. लक्षात घ्या, एक तर मूवी बघूच नाही, मुलांच्या समोर तर बघूच नाही अजिबात. तुम्हाला जर बघायचं सेपरेट जा, कळून पण देऊ नका त्यांना. त्या 10 फुटाचा अंतराचा नियम लक्षात ठेवा. त्यांच्या सोबत मूवीला जातो आणि मूवीमध्ये जे जे घडतंय ते शिक्के मारत जातोय आपण लगेच. माझ्या आईवडिलांनी हा मूवी बघितला आणि मूवीमध्ये हे दाखवलंय म्हणजे माझ्या आईवडिलांना जर ते पटलंय तर शिक्का बसला, लगेच त्याच्या बिलीफ्स तयार होतात, प्रोग्रामिंग तयार होतं. हेच प्रोग्रामिंग. आपण बोलतो की नाही, आजकाल मुलं आईवडिलांना घराच्या बाहेर काढतायत. का काढतायत माहिती? हे जे प्रोग्रामिंग आहे त्यांचं, आपण चुकीचं केलंय. त्यांचा जो डेव्हिल उल्फ आहे, बॅड उल्फ, तो मोठा केलाय आपण, भरपूर मोठा केलाय, आणि तो आपल्याला खाऊन जाणार. तुम्हाला सांगतो, जे बघा, तुम्हाला सांगतो, तुमचं जे भविष्य आहे, ओके, भाग्य, भाग्य काय माहितीये? सिंपल डेफिनेशन भाग्याची. आत्ता जे करताय तुम्ही स्वतःचं भाग्य लिहिताय. आत्ता जे करताय ते उद्या तुमचं भाग्य बनणार आहे. बघा किती महत्वाचं आहे. न कळत आपण मुलांच्या समोर वाईट गोष्टी करतो, चुकीच्या गोष्टी करतो आणि शिक्के मारून ते आपलं भाग्य चुकीचं बनवतं. बघा, लहानपणी, त्यांच्या लहानपणीच आपण ठरवून टाकतोय त्यांना की बाबा तू आम्हाला घराच्या बाहेर काढ, आम्हाला मार. कारण आपण एकमेकाला म्हणजे मार त्यांना मारतो, पण त्यांना मारणं जस्ट बिकॉज त्यांच्या ताकद नाहीये म्हणून. असा एवढा मोठा दंड जर असता ना त्यांचा लहानपणापासून, हिम्मत आहे पोराला हात लावायची, एका ह्याच्यामध्ये, किंवा बायकांना हात लावायची, किंवा माणसांची, एका बुक्कीमध्ये पाणीच पाजलं असतं आपल्याला त्यांनी. जस्ट बिकॉज त्यांना ताकद नाहीये म्हणून आपण त्यांच्यावर आपण ताकदीचा वापर करतो. ते चुकीचं आहे. ते मोठं झाल्यानंतर ती ताकद तुम्हाला परत रिटर्न देणार आहे. घाबरू नका, तुम्हाला देणार, मिळणार आहे, सगळे रिटर्न मिळणार आहे. सगळा प्रसाद, जसा प्रसाद तुम्ही त्यांना दिला तसा प्रसाद रिटर्न मिळणार आहे. आता तुम्ही विचारणार, सर आता तुम्ही सगळं आता आमच्यावरच घातलं, तर नेमकं करायचं कसं ते बघू आपण, कसं करायचं. हा, आता एक्सपोजर, ओके, एक्सप्लोरर, लास्टचं सर्कल जे एक्सप्लोरर आहे, ते मुलगा आहे ना वाचन सुरुवात करतो. बघा, स्वतः एक्सप्लोर करायला सुरुवात करतो, काय योग्य आहे, काय चुकीचं आहे. बरेचसे मुलं वाईट मार्गावर जाऊन सुद्धा परत चांगल्या मार्गावर आलेत. बघा, हे एक्सप्लोरर जे सर्कल आहे, त्यांनी स्वतःचं प्रोग्रामिंग परत रिप्रोग्रामिंग केलंय. बघा, मागच्या लेक्चरमध्ये पण बोललोय मी, पण माझं स्वतःचं रिप्रोग्रामिंग करतोय पूर्ण. का? कारण माझे मुलं पण तसं बघतील, किंवा पूर्ण समाज. बघा, विनोबा भावेंनी भरपूर चांगलं लिहिलंय. बघा, विनोबा भावेंनी काय, आचार हेच प्रचाराचं एकमेव साधन आहे. विनोबा भावे बोलतात, आचार म्हणजे कोणाला सांगायची गरज नाही, सांगून कोणीच ऐकत नाही. बघा, आपल्याला स्वतः आचार करावा लागतो. एकमेव साधन आहे प्रचाराचं, आचार. बघा, तुम्ही स्वतः आचार करायला, अवघड गोष्टी आहेत बघा, सोप्या नाहीयेत. कारण आपला डेव्हिल माइंड एवढा मोठा झालाय आपला डेव्हिल माइंड, की आपल्याला ऐकतच नाही. सुरुवात करा, त्या डेव्हिल माइंडला छोटं करा, आपल्या आत्म्याची ताकद वाढवा थोडीशी. बघा, आपल्या वागणुकीतून मुलांना प्रेम, आदर आणि शिस्त शिकवा. आपल्या वागणूक जी आहे, आपण जे वागतो, ते 10 फुटाचं सर्कल सांगितलं, प्रेम दाखवा त्यांना. आपल्या पार्टनरला प्रेम दाखवा, जे पूर्ण फॅमिलीमध्ये प्रेम दाखवा. बघा, त्यांना आदर द्या. आपल्या ज्यापेक्षा मोठे त्यांना आदर द्या. आजकाल काय झालंय माहिती का, हा जो आहे ना, हा पैसा किंवा सर्टिफिकेट्स, पैसा आणि जे सर्टिफिकेट आहेत ना तुमचे शिक्षणाचे, ते काय करतात माहिती का, एकच गोष्ट करतात, तुमचा अहंकार वाढवतात, इगो. जेवढे माझ्याकडे सर्टिफिकेट्स, जेवढ्या डिग्र्या, तेवढा मी अतिशहाणा झालेलो आहे, मी वेगळा आहे, मी भरपूर शिकलोय, मला भरपूर येतंय. हा सगळा अहंकार आहे. आणि दुसरं काय, पैसा.
माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी राजा आणि बाकीची प्रजा, अशी म्हणजे अवस्था होऊन जाते बघा. मग काय, जे कमी पैशावाले आहेत त्यांना एकदम इन्फिरियर हे देणं, ट्रीटमेंट देणं. आपल्यापेक्षा वयाने जास्त जरी असतील, जस्ट बिकॉज तुझ्याकडे पैसा आहे म्हणून त्यांनी तुम्हाला आवकाव करायचं आणि त्यांनी तुम्हाला आरेकारे करायचं. ही संस्कृती नाहीये आपली. प्रश्न तो नाहीये हो, तुमच्या पुढच्या पिढीला तसे संस्कार जात आहेत. तुम्ही जर आरेकारे केलं एखाद्या म्हाताऱ्या ड्रायव्हरला गाडीच्या तुमच्या, किंवा घरातल्या मेडला वगैरे, ते पण तेच करणार आहेत. तुम्ही आरेकारे केलं तुमच्या नवऱ्याला किंवा सासऱ्याला किंवा सासूला, ते पण करणार आहेत. अरे ते तुम्हालाच आरेकारे करणार आहेत. बायको जर नवऱ्याला आरेकारे करत असतील तर मॅक्सिमम मुलं नवऱ्याला आरेकारे करतात बघा. लक्षात घ्या या गोष्टी. हा सगळा आदर दाखवण्याच्या गोष्टी आहेत, संस्काराच्या गोष्टी आहेत. ओके, आता बरेचसे लोक याच्यावर माझ्या बरोबर आर्ग्युमेंट करतील, पण सगळ्यात महत्वाचं संगोपन आहे आपल्याला मुलांचं. ते 10 फुटाच्या सर्कलचा विचार करा ना, त्याच्या आजूबाजूचा आदर दाखवा, शिस्त. तुम्ही स्वतः शिस्तीत राहा. तुम्ही रोज सांगता त्यांना, अरे टीव्ही बघू नको, अरे टीव्ही बघू नको, आणि तुम्हीच त्या खोकड्यासमोर जाऊन बसणार रोज. अरे मोबाईल बघू नको, आणि रोज तुमचं चाललंय एकामागे एक. पॉसिबल नाहीये बघा. तसे संस्कार होणारच नाही त्यांच्यावर. तुम्ही शिक्का, तुम्ही जे करताय ते शिक्का मारून देताय, हे योग्य आहे, कर. संवाद साधा त्यांच्यावर, त्यांच्या भावना समजून घ्या. आपण बरेचशा वेळा मुलांबरोबर बोलतच नाही बघा. त्यांना मोबाईल दिला, टीव्ही लावून दिला, झालं बरं, डोक्याची कटकट गेली, खेळायला गेली. डोक्याची कटकट करू नका बघा. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची आपली लेगसी, आपण काय सोडून चाललोय या पृथ्वीवर. एक दिवस सगळेच जाणार आहेत, पण आपण काय सोडून चाललोय. आपण चांगला ऍटलिस्ट आपले मुलं तरी बनवलेत का? बाकीचे तर सोडा, समाज. ओके, मी ऋषी ऋणापर्यंत येत नाही, तो विषय नंतरचा आहे आपला, सोसायटीपर्यंत. पण आपले मुलं तरी चांगले करा बघा. ओके, त्यांच्या भावना समजून घ्या. कारण भावना जर समजून नाही घेतल्या तर त्यांचा जो डेव्हिल आहे ना, तो मोठा होत जातो. भावना त्यांच्या विस्फोट होतो भावनांचा, नंतर ते रागावतात. त्याच्यानंतर काय, विचार व्यक्त करू द्या त्यांना. त्यांचे विचार व्यक्त करू द्या, ऐका त्यांना, इगरली लिसन करा, आणि त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या अप्रिशिएट करा. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, त्यांना अप्रिशिएट करा. म्हणजे आपण हे शिक्के मारतोय चांगले, का तू ही चांगली गोष्ट केली म्हणून ही पावती आहे तुला. ओके, सो हे संस्कार होत आहेत त्यांच्यावर. लक्षात घ्या काय करायचंय ते. नियमांचे काटेकोरपणे प्रेमाने पालन करा. नियमांचे तुम्हाला सांगितलं, तुम्हाला स्वतःला लवकर उठावं लागेल. जर तुम्हाला त्यांना सांगायच्या अगोदर स्वतः लवकर उठावं लागेल. आता याच्यावरून मला एक छोटासा कहाणी आठवली बघा. रामकृष्ण परमहंसांची, स्वामी विवेकानंदांचे गुरु. आता एक बाई होती, त्याचा मुलगा भरपूर गुळ खायचा बघा. पहिली गुळ होते, आता साखर आली, भरपूर गुळ खायचा. मग तिला काळजी वाटायला लागली, माझ्या मुलाला काहीतरी होईल हा गुळ खाऊन, आजार होईल. मग तिने ऐकलं, हे महाराज भरपूर पॉवरफुल आहेत, लोकांना भरपूर सांगतात, लोक ऐकतात त्यांचं. त्या महाराजांनी माझ्या मुलाला सांगितलं, नेमकं ऐकतील तरी, म्हणून ती 10 कोसावरून पायी चालत, म्हणजे तिला जवळजवळ एक अर्धा दिवस गेला बघा, चालत 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 चालत. त्यावेळेस काय गाड्या नव्हत्या. गेली, महाराजांना भेटली, आणि तिने सांगितलं, महाराज मी भरपूर तुमच्याबद्दल ऐकलंय, माझा मुलगा भरपूर गुळ खातोय बघा, त्यांना तुम्ही त्याला काहीतरी सांगा, त्याला म्हणजे तो गुळ खाणार नाही, ते चांगलं नाही त्याच्या शरीरासाठी. महाराज काय बोलले, एक काम कर म्हणे, तू 1 आठवड्यानंतर ये. तिला प्रश्न पडला होता, 1 आठवड्यानंतर काहीतरी जादूटोनाच करणार आहे वाटतं. गेले रिटर्न, परत आले 10 कोस चालत, अर्धा दिवस चालत आली बघा ती बाई परत, आणि परत घेऊन आले, हा आणि इकडे तुझ्या मुलाला. महाराज काय बोलले, बाळा रे, गुळ खाऊ नको, गुळ खाणं चांगलं नसतं. आता तिला प्रश्न पडला, तिला काहीतरी जादू वगैरेची अपेक्षा होती. तिने विचारलं महाराजांना, महाराज जर हेच जर सांगायचं होतं तर 1 आठवड्यापूर्वी का नाही सांगितलं, मी परत एवढे 10 कोस चालत आली, एवढा वेळ गेला आणि एवढा त्रास झाला. उत्तर बघा किती महत्वाचं आहे. म्हणते, अगं बाई, मी 1 आठवड्यापूर्वी मी स्वतः एवढा गुळ खात होतो, जर गुळ जास्त खातोय तर तुम्ही त्याला काय सांगणार. आपल्याला अधिकार नाहीये बघा. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत नाहीये स्वतः, तोपर्यंत दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा.
याला बोलतात इंग्लिशमध्ये काय बोलतात, अर्न द राईट. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही अधिकार नाहीये दुसऱ्याला सांगण्याचा काही असं कर म्हणून. स्वावलंबन, त्यांना स्वावलंबन शिकवा बघा. त्यांना गोष्टी सांगा तुमच्या लहानपणीच्या की कसे स्वावलंबी होते. स्वतःचे कामं, स्वतःचा बेड सकाळी त्यांना बनवू द्या, स्वतःची रूम त्यांना साफ करू द्या. ओके, नीटनेटकेपणा शिकवा. पण त्याच्यासाठी तुम्हाला पण तसं करायला लागेल बघा. स्वतःचा बेड तुम्हाला स्वतः बनवायला लागेल, साफसफाई स्वतः करावी लागेल. प्रत्येक गोष्ट बायकोवर टाकून किंवा बायकोने नवऱ्यावर टाकून जमत नाही बघा. करायला लागेल ते स्वतः. त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगू शकाल की असं करा बाबा. बघा, म्हणजे मुलांवर रागावणं किंवा त्यांना हे असं का करत नाही मारणं हे उत्तर नाहीये. तुम्ही त्यांचं डेव्हिल माइंड मोठं करताय. तुम्ही त्यांना जेवढं मारणार आहे तेवढा मार तुम्हाला परत भेटणार आहे रिटर्न. ओके, सूद समेत व्याजासही भेटणार. आजकाल भरपूर पालक लोक पण म्हातारपणात मार खातात बघा मुलांचा, भरपूर आहेत. का? तुमचे जे कर्माचे फळ आहेत ते रिटर्न भेटणार ना. समुद्रात सुद्धा कचरा टाकला तर परत रिटर्न येतो तो. तसंच आहे ते, सगळं रिटर्न भेटणार आहे. कर्माचा नियम कोणीही बदलू शकत नाही, लक्षात घ्या. रिस्पेक्ट देअर डिसिजन्स. त्यांनी जर काही डिसिजन घेतल्या चांगल्या तर त्याचा रिस्पेक्ट करा. व्हेरी गुड, असंच करा. आणि तुम्ही पण त्यांच्यानुसार वागा, त्यांच्या डिसिजन नुसार. का? दॅट इज कॉल्ड रिस्पेक्ट. नाहीतर हा फक्त वरचेवर जर हे केलं तर होणार नाही. तुम्हाला तसं वागावं लागेल बघा. त्यांनी काही जर डिसिजन घेतला त्याच्यानुसार वागावं लागेल. लक्षात घ्या. यश अपयश हे लय महत्वाचं आहे बघा. आजकालचं जे इंग्रजांचं शिक्षण आहे ना ते आपल्याला फक्त यशच शिकवतं. विन 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 विन, हे पूर्ण चुकीचं आहे शिक्षण. आता मला आठवत आहे बघा, ज्यावेळेस मी लहान होतो, म्हणजे एक 30 वर्षापूर्वीची गोष्ट किंवा 40-35 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेस गावातले सगळे लोक सगळ्यांना ओळखायचे. कुणावर जर काही वाईट संकट आलं तर सगळे धावून जायचे बघा. मदत, एकमेकाला मदत करणं हा बेसिक गुणधर्म होता बघा आपला. होता म्हणायची वेळ आली आहे. ऍक्च्युली प्राण्यांचं पान आहे, एकमेकाला मदत करतात, कळपात राहतात. प्राणी करतात पण आपण विसरलोय, एवढे स्वार्थी झालोय. का? तर हे भौतिक जे आपल्याला ज्ञान आलंय ना त्याच्यामुळे. हे जे व्हॅल्यूज आहे, ओके, संस्कार बेस्ड सिस्टम, व्हॅल्यू बेस्ड आपली शिक्षण होतं ते गेलंय पूर्ण. आता काय कॉम्पिटिशन, कट थ्रोट कॉम्पिटिशन. ओके, 10वीचे मुलं सुसाईड करतात, 12वीचे मुलं सुसाईड करतात. कट थ्रोट, हेच पाहिजे. अरे काय चाललंय, काय कळत नाही बाबा. तुम्ही त्यांच्या मनावर किती प्रेशर आणणार आहे. जर तो मुलगा पास झाला नाही किंवा 95 पडले, 99 नाही पडले तरी आजकाल मुलं सुसाईड करतात. का? तेच पाहिजे. अपयश नेमकं काय आहे त्यांना समजून सांगा ना. जर दोघांमध्ये कॉम्पिटिशन असले तर एक जण जिंकणार आणि एक जण हारणार आहे बघा. हे सत्य आहे, हे त्यांना समजून सांगा. जर कोणी हारलं नाही तर कोण जिंकणार आहे? दोन्ही कधी जिंकू शकणार आहे का? हे त्यांना समजून सांगा. दोन्ही कधी जिंकू शकत नाही. आणि जर हारलं तर सगळ्यात महत्वाचं हारणं आहे बघा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला खोटं वाटेल पण हारणं भरपूर महत्वाचं आहे. धीरूभाई अंबानीचं उदाहरण घ्या. बँकरप्ट होऊन गेला होता, परत गुजरातला, परत आला, हारला होता, परत आला. जेवढे मोठे लोक आहेत पूर्ण जगामध्ये तुम्ही सर्च मारा, सगळ्यांनी डीप घेतलेलं आहे, हरलेले आहेत आणि हरून परत वर त्याचा फुटला होता. आणि 1000 वेळा तो म्हणला की 1000 times आय हॅव लर्न हाऊ नॉट टू मेक द बल्ब. कसा बल्ब नाही बनवायचा ते मी 1000 वेळा शिकलो आणि मग मी चांगला बल्ब बनवला बघा. त्यामुळे अपयश ही चांगली गोष्ट आहे हे त्यांना सांगा. हे आपल्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये. नुसतं यश नाही होत, तसं नाही होत. नर्वस ब्रेकडाऊन होईल, त्यांचं सिस्टीम ब्रेकडाऊन होईल. सुसाईड करतील मुलं बघा, किंवा पळून जातील, किंवा तुमच्या ह्या रागाने त्यांचा उल्फ एवढा मोठा होईल, रागाने आणि जिद्दीने तो तुम्हालाच खाईल बघा. मोठा झाल्यावर चावेल तो उल्फ तुम्हाला. लक्षात घ्या काय चाललंय हे. थोडस जागे व्हा ना, थोडस डोकं हलवा. नेमकं चाललंय काय बघा. गोष्टी सगळ्या अवघड आहेत बघा. आपण जसं करतोय तशा नाहीयेत, त्याच्या विपरीत आहेत. जर अपयश जर मिळालं आपल्या, तर आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला भेटतात, भरपूर गोष्टी. कारण ती जी अपयश मिळालेली जी गोष्ट आहे ना, त्या आपल्या मनावर पूर्ण परिणाम करते बघा, शिक्का मारल्यासारखी. याच्यामुळे हे मी केलं नाही, ह्या गोष्टी इथे ते चुकल्या म्हणून हे झालं. परत आयुष्यभर ती चूक करत नाही आपण माणूस.
आणि ज्याला यश मिळतंय, यश जर मिळालं सहजासहजी, त्याचा काही भरोसा नाहीये की तो शिकेन का काय, शिकणार पण नाही. कारण त्या यशाच्या याच्यामध्येच तो लगेच आपलं चालू होतं मग पार्टी. ते काय पार्टी फॅड आलाय बाहेरून, पार्टी करणं. ओके, जे आपल्या शहरात नाही टाकायचे त्या गोष्टी टाकणं, त्याच्यात नाही जाणार आपण. पण लक्षात घ्या, अपयश म्हणजे काय हे अगोदर तुम्ही समजून घ्या की अपयशांनी आपण आयुष्यामध्ये, तुमच्याच आयुष्यात लक्षात घ्या ना, तुमच्या आयुष्यात तुम्ही अपयशानेच शिकलेत. डोंगर जर एखादा चढायचा असेल, एखाद्या वेळेस चुकले तर दुसऱ्या वेळेस तुम्ही विचार करून जाता, अरे चुकलेच नाही तर शिकणार कसं आहे. ओके, मिस्टेक्स आपल्याला शिकवतात, हे त्यांना शिकवा. अपयश हे भरपूर महत्वाचं आहे. अपयश कसं पचवायचं आणि त्याच्यातून कसं शिकायचं हे महत्वाचं आहे. नुसतं यश महत्वाचं नाही. बघा, मुलं सुसाईड करतायत. निरोगी सवयी, ताजा पोषक आहार, व्यायाम आणि झोप हे सांगून सांगून तर मी थकलो बघा. या बघा, घाम आला मला, थकलो मी तुम्हाला सांगून सांगून. चांगलं खाणं, व्यायाम करणं आणि योग्य झोप घेणं हे सांगून मी तुम्हाला थकलोय. सगळे व्हिडिओ माझे तसेच आहेत त्याच्यावरच. त्याच्यामुळे याच्यावर मी बोलणार नाही. बघा, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.